सिटी में अतिक्रमण की सफाई को लेकर हाईकोर्ट ने अनेक बार मनपा एनआईटी को हंटर लगाया है। अदालत का डंडा चलने पर कुछ खानापूर्ति की कार्रवाई की जाती है और फिर मामला ठंडे बस्ते में चला जाता है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजित पवार गुट के शहर अध्यक्ष व प्रवक्ता प्रशांत पवार ने प्रेस परिषद के माध्यम से अदालत से विनती की है कि अतिक्रमण के संदर्भ में रिपोर्ट के लिए जो संयुक्त पर्यवेक्षण समिति गठित की गई उसके रिपोर्ट पर विश्वास न करे, क्योंकि जो जानकारी कार्रवाई के संदर्भ में अदालत के समक्ष इनके द्वारा रखी जा रही है वो हमारी समझ से सही नहीं है। उन्होंने अदालत से निवेदन किया कि अतिक्रमण के खिलाफ मनपा व एनआईटी द्वारा की गई कार्रवाई की हकीकत जाननी है तो वो अपने स्तर पर जनहित में एक समिति गठित करे। इस समिति के माध्यम से अदालत अनधिकृत निर्माण और अतिक्रमण का ऑडिट करवाए, साथ ही झूठी जानकारी देने वाली मनपा व एनआईटी के अधिकारियों पर कार्रवाई करे। पवार ने कहा कि बंबई उच्च न्यायालय की नागपुर खंडपीठ ने एनआईटी व एएमसी क्षेत्र में संदर्भ में सवाल किया है कि जिन अवैध निर्माण को हटाने में कोई कानूनी अड़चन नहीं होने की बात संयुक्त पर्यवेक्षण समिति ने कही है, उसे हटाने में भी 2 वर्ष लग रहे हैं। प्रेस परिषद में ईश्वर बालबुदे, अनिल अहिरकर, राजेश माटे, सुनीता येरने, श्रीकांत शिवनकर, जया देशमुख, माधुरी पालीवाल, रवि पराते, मिलिंद महादेवकर सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। कारण न्यूज के लिए विलास पराते की रिपोर्ट। काल ने 2-3 दिवसापासून जे अतिक्रमण विरोधी कारवाया नागपूर शहरामध्ये सुरू झाल्या, माननीय उच्च न्यायालयाच्या डायरेक्शन प्रमाणे, तर माझं असं म्हणणं होतं की बा उच्च न्यायालयाने जे यांना सांगितलं अतिक्रमण विरोधी पथकाला किंवा महानगरपालिका किंवा एनआयटीच्या आपल्या अधिकाऱ्यांना की तुम्ही अतिक्रमण का बरं उचलत नाही, तर जी एक पर्यवेक्षण समिती जी तयार केलेली आहे त्या समितीमध्ये कॉर्पोरेशनचेच काही लोक आहेत आणि त्या माध्यमातून ते गरीब लोकांचे जे ठेले आहेत किंवा गरीब लोकांचे पानठेले आहेत किंवा ते रस्त्यावर विकणारे भाजीपाला वगैरे ह्या लोकांचं अतिक्रमण हे ताबडतोब काढून राहिले। पण जे श्रीमंत लोकांचं अतिक्रमण आहे, श्रीमंत म्हणण्यापेक्षा हॉस्पिटलमधलं अतिक्रमण आहे, मॉलमधलं अतिक्रमण आहे, कमर्शियल बिल्डिंगमधलं अतिक्रमण आहे, त्या अतिक्रमणाची माहिती माननीय उच्च न्यायालयाला आजही नाही आहे। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की माननीय उच्च न्यायालयाने त्रिसदस्य एक कमिटी तयार करायला पाहिजे आणि त्या कमिटीच्या मार्फत कुठे कुठे अतिक्रमण आहे, जे अतिक्रमण एनआयटी आणि कॉर्पोरेशनचे अधिकारी लपवून राहिले याचा पर्दाफाश करण्याकरता म्हणून ही माननीय उच्च न्यायालयाने एक कमिटी जर तयार केली तर नागपूरच्या जनतेचे प्रश्न हे ताबडतोब सुटतील असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली। कारण की सगळ्यात जास्त जर अनधिकृत बांधकाम जे होत असेल तर ते यांच्याच संगनमतानं होतं आणि म्हणून आज नागपूर शहरात सगळ्यात जास्त अनधिकृत बांधकाम पण हे कॉर्पोरेशन आणि एनआयटीच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत होत आहे। म्हणून आमची उच्च न्यायालयाला मागणी आहे, जर मला इंटरव्ह्युनर करण्याचं जर त्यांनी म्हटलं तर आम्ही नक्की इंटरव्ह्युनर होऊ आणि मी त्यांना बेसमेंटमध्ये कशा कशा प्रकारचे धंदे सुरू आहे याचे प्रूफ सुद्धा आम्ही त्यांना देऊ। पश्चिम नागपूरमधून याच्या पहिले मी इलेक्शन लढलेलो आहे आणि जर पक्षाने मला म्हटलं तर मी नक्कीच दावेदारी करणार आहे आणि तसंही मी इंटरेस्टेड आहे। आता इतके वर्षापासून परत मी पश्चिम नागपूरमध्ये जनतेचे कामं करूनच राहिलो आहे आणि जर वेळ आली तर पश्चिम नागपूरमधून परत इलेक्शन लढण्याकरता मी तयार आहे। त्याच्या पहिले काँग्रेसला टक्कर दिलेलीच आहे, त्याच्यामुळे तो काही विषयच नाही आणि टक्करचा वगैरे नाही। जर मला पक्षाने जर उमेदवारी दिली महायुतीने तर मी 200% सीट काढून दाखवेल।